एक्सपोर्टमध्ये येताना तुम्ही जर ॲग्रिकल्चरमध्ये बिझनेस करायचा विचार करणार असाल, तर तुम्ही जर शेतकरी आहात, व्यापारी आहात किंवा शेती रिलेटेड काही व्यवसाय आहे, तरच तुम्ही ॲग्री बिझनेसमध्ये या. कारण जिथे प्रोडक्ट खराब होण्याची भीती आहे तिथे नुकसान होण्याची पण भीती. त्याच्यामुळे जिथे प्रोडक्ट खराब होतोय तर बायर पण ॲडव्हान्स द्यायला घाबरतोय, म्हणून तो उधारीमध्ये मागवेल. उधारी मागितलं म्हणजे इथून विकत घेण्यासाठी तुम्हाला हेवीली इन्व्हेस्टमेंट लागेल. ॲग्री एक्सपोर्टचा बिझनेस हा कॅपिटल इंटेन्सिव्ह हेवी इन्व्हेस्टमेंटचा बिझनेस आहे. त्याऐवजी तुम्ही प्रोसेस फूडचा विचार केला पाहिजे. प्रोसेस फूडमध्ये कमीत कमी 6 महिने शेल्फ लाईफ असलेल्या प्रोडक्टमध्ये विचार करा. शोधा असे प्रोडक्ट. स्पायसेसमध्ये काम करू शकतो. स्पायसेसमध्ये हंड्रेड्स ऑफ स्पायसेस आहेत. तुम्ही धान्यामध्ये काम करू शकता. राईस भारत जगातला लार्जेस्ट एक्सपोर्टर आहे राईसमध्ये, त्यात करू शकता. कडधान्यामध्ये करू शकता. मिलेट्समध्ये करू शकता. असे असंख्य प्रोडक्ट तुम्हाला सापडतील. त्याची डिमांड इंटरनॅशनली भरपूर आहे. त्यामुळे तुम्ही शेल्फ लाईफ असलेल्या प्रोडक्टपासून सुरुवात करा, जेणेकरून तुमची एक्सपोर्टमध्ये रिस्क कमी होईल आणि इन्व्हेस्टमेंटही कमी लागेल. अशा खराब न होणाऱ्या वस्तूंचं तुम्हाला सॅम्पल पण पाठवता येतं. सॅम्पल पाठवलं, बायरला चेक करायला द्या, त्यांनी लॅब टेस्ट करा, कुठेही टेस्ट करा आणि त्याचं अप्रुव्हल आल्यानंतर तुम्हाला ॲडव्हान्स डिमांड करता येतो, जो ॲग्रिकल्चरमध्ये मिळत नाही. कारण डिलिव्हरीपर्यंत वस्तू चांगली पोहोचेल की नाही हे एक्सपोर्टरलाच गॅरंटी नसते, तर बायर काय देणार आहे. म्हणून इन्व्हेस्टमेंट कमी असेल ना तर ॲग्री तुमच्यासाठीचा व्यवसाय नाही आहे.